जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं जीडी क्लासेस या युट्यूब चॅनल मध्ये स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यापासून आपण इयत्ता 4थी आणि इयत्ता 7वी स्कॉलरशिप त्याच्याबरोबर नवोदय आणि याच्यासाठी लागणारे जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ते आजच्यापासून आपण सुरुवात करणार आहे. सुरुवातीचा जो महत्त्वाचा टॉपिक आहे तो आहे डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ज्या इम्पॉर्टंट डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहेत ते आपण बघणार आहे. तर चला तर मग आपण काय करूया, 1 बाय 1 एक एक टेस्ट बघूया. सुरुवातीला बघा आपण डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7, त्याला 7 ची कसोटी म्हणतो आपण, 7 ची कसोटी. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11 त्यालाच 11 ची कसोटी म्हणायचं. आणि लास्टला जे अदर डिव्हिजिबिलिटी टेस्ट, बाकी जी डिव्हिजिबिलिटी टेस्ट आहे फॉर एक्झाम्पल 2, 3, 5, 10, 4, 6, 8 ह्या कशा एकदम शॉर्ट ट्रिक मेथड सॉल्व्ह करायच्या ते मी तुम्हाला 1-2 एक्झाम्पल देऊन समजून सांगेल. आता सुरुवात काय करू आपण, सुरुवातीला 7 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट. बऱ्याच जणाला ही टेस्ट अवघड जाते, त्यालाच काय म्हणायचं, 7 ची कसोटी. विभाज्य म्हणजे त्याला डिवाइड कसं करायचं ती ह्या टेस्ट मध्ये आपण बघणार आहे. मला काय करायचं आहे, 1617 या नंबरला डिवाइड करायचं आहे. 1617 हा नंबर आहे, ह्याला डिवाइड करायचा आहे. आता जास्ती काही करत बसायचं नाही मित्रांनो. काय करायचं बघा, त्याचा सुरुवातीचा नंबर आहे त्याला सर्कल करायचं. सर्कल केला का त्याचं डबल करायचं. 7 चं डबल किती झालं तुम्हाला माहित आहे, 7 चं डबल किती होतंय 14. त्याला आपण सर्कल केला, 7 चं डबल किती झालं 14. तो अंक सोडून त्याच्या खालच्या बाजूला 14 लिहायचं आणि मायनस करायचं. आता ह्या दोघांची सबट्रॅक्शन करायची. ह्या दोघा सबट्रॅक्शन म्हणजे कसं, 1 मधनं 4 जात नाही तर इथे किती झालं 11. 11 मायनस 4 किती झालं 7. इथं राहिलं 5. 5 मधनं 1 गेल्यावर राहिलं 4 आणि 1 ला 1 आहे, असं किती आणलं 147 आलं. आता प्रोसेस तीच करायची मित्रा. काय करायचं बघ, परत 7 घ्यायचं, त्याचं डबल करायचं. 7 चं डबल किती आलं 14. 14 मायनस 14 किती आलं 0. जर हे जी डिव्हिजन सबट्रॅक्शन, जर हे जी सबट्रॅक्शन 0 किंवा 7 च्या टेबल मध्ये 2 अंकी आणायचा, एक तर 0 किंवा 2 अंकी नंबर जर 7 च्या टेबल मध्ये असेल किंवा त्याला 7 न जर भाग जात असेल तर तो नंबर किती डिव्हिजिबल आहे 7. म्हणजे 1617 हा नंबर किती डिव्हिजिबल झाला, 7 न डिव्हिजिबल झाला. आता हे तर पण तीच करायचं. हा नंबर आहे, कुठला नंबर आहे 2975. या नंबरला 7 न भाग जातोय का नाही चेक करायचं. कसं चेक करायचं, सुरुवातीला 5 घ्यायचा, त्याला सर्कल करायचं, त्याचं डबल करायचं, त्याचं डबल किती आलं 10 आलं. परत ह्या राहिलेल्या अंकाची काय करायची वजाबाकी. 7 मधनं 0 गेल्यावर 7च राहिलं, 9 मधनं 1 गेल्यावर 8 राहिलं आणि 2 ला 2 आहे असं, 2 ला 2 आहे असं. आता परत तसंच काय करायचं, ह्याचा शेवटचा अंक बघायचा, तो किती आहे 7. परत 7 चं डबल करायचं, 7 चं डबल झालं किती 14. 28 मधनं 8 मधनं 4 गेलं, 4च राहिलं, 2 मधनं 1 गेल्यावर किती राहिलं 14 आणि 14 हा 7 च्या पाड्यामध्ये, 7 दोन्ही किती येतोय 14. तर हा नंबर किती डिव्हिजिबल आहे 7 न डिव्हिजिबल आहे. विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी आता आपल्याला 7 ची कसोटी समजली असेल. अजून एक एक्झाम्पल चेक करू. 3 अंकी नंबर आहे हा, किती अंकी नंबर आहे 3. आता करायचं काय बघा, पद्धत बदलायची नाही. 7 चं काय करायचं, डबल करायचं. 7 चं डबल किती झालं 14. मग मी इथं आणलं 14. आता ह्याचं सबट्रॅक्शन करू, वजाबाकी करा. 8 मधनं 4 गेल्यावर 4च, परत 8 मधनं 1 गेल्यावर 7 राहील, बरोबर आहे का. 74 ह्या टेबल मध्ये येतोय का 7 च्या नाही. 7 10 70 आणि पुढे किती होतं 77 असतं, 84 असतं, 91 असतं, पण किती नाही 74 नाही. म्हणजे 887 हा नंबर कितीने डिव्हिजिबल नाही, 7 न डिव्हिजिबल नाही. मला वाटते बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 7 किंवा 7 ची कसोटी समजली असेल. आता आपण नेक्स्ट कसोटी बघूया, कुठली बघा, 11 ची कसोटी, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11. आता काय करायचं, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11 बघायचं. काहीच करायचं नाही, फक्त नंबरिंग द्यायचं. काय करायचं, डाव्या बाजूकडून उजव्या बाजूकडे जायचं, डाव्या बाजूकडून कुठे जायचं उजव्या बाजूकडे जायचं आणि प्रत्येकाच्या खाली नंबर द्यायचा 1 2 3 4. त्याच्या खाली 1 2 3 4 आणि किती झालं 5. आता ह्याच्यामधलं जे विषम संख्या आणि सम संख्या, ऑड नंबर जे प्लेस आहे आणि इव्हन नंबरचं प्लेस आहे त्यांची सम करायची. आता ऑड प्लेसला कुठला आहे बरोबर 1 3 5 ह्याची सम करायची. 1
3 आणि 5 ला काय बघा 9 अधिक 9 अधिक 0 बरोबर आहे का. इव्हन प्लेसला म्हणजे 2च्या ठिकाणी 2 4 6 8च्या ठिकाणी काय बघा 2 ला पण 9 आहे आणि 4 ला पण काय 9 आहे. ह्या दोघांची ऍडिशन करायची. हे जी ऍडिशन आली 18, हे जी पण ऍडिशन किती आली 18. ह्या दोघांची बेरीज आली 18. आता ह्या दोघांचा डिफरन्स घ्यायचा. डिफरन्स घ्यायचा म्हणजे काय करायचं, डिफरन्स म्हणजे फरक. फरक म्हणजे काय, मोठ्या संख्यामधनं बारकी संख्या वजा करायची. पण दोघेही सारखंच आहे. 18 मधनं 18 गेल्यावर राहिले किती बघा 0. राहिले किती 0. जर त्याची वजाबाकी 11च्या टेबल मध्ये किंवा 0 आली तर तो नंबर कितीने डिव्हिजिबल आहे 11 न. म्हणजे हा नंबर किती डिव्हिजिबल आला 11 न. हा पहिला नंबर झाला. आता हा दुसरा नंबर बघू काय बघा. परत तीच प्लेस द्यायचं. नंबर 1 2 3 4 5. इव्हन नंबर ऑड नंबर. सुरुवातीला ऑड नंबर प्लेसची आपण ऍडिशन करूया. ऑडला काय बघा 2 आणि 2 4 आणि 0 म्हणजे 4 झाली ह्या दोघांची. इव्हन प्लेसची सम करा बरं. इव्हन प्लेस किती 2 अधिक 2 4. ह्या दोघांचा डिफरन्स 4 वजा 4 किती आलं 0. 4 वजा 4 किती आलं 0. म्हणजे तो नंबर किती डिव्हिजिबल आहे 11 न डिव्हिजिबल आहे. आता परत इथं पण तीच करायचं. काय करूया नंबर द्यायचं. कसं 1 2 3 4 5. ऑड नंबरचे आता ओरली ऍडिशन करा बरं. 5 आणि 5 10. 10 0 0 म्हणजे 10च राहिलं. परत 5 आणि 5 10. 10 वजा 10 किती आलं 0. म्हणजे हा पण नंबर किती डिव्हिजिबल आहे 11 न तो नंबर डिव्हिजिबल आहे. मला वाटतंय बऱ्यापैकी सर्व विद्यार्थ्यांना डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 11 किंवा 11ची कसोटी समजली असेल. आता पुढची कसोटी बघूया. त्यानंतरच्या पुढच्या कसोटी बघूया अदर डिव्हिजिबिलिटी टेस्ट. ह्या महत्वाच्या आहेत, त्या पण अगोदर आपल्याला झालेल्या आहेत. ह्या टेस्ट महत्वाच्या आहेत त्या पण बऱ्यापैकी आपण 5वी मध्ये त्याच झाले ते, 6वी मध्ये त्याच झाले ते आणि आता 7वी मध्ये आपल्याला 7 आणि 11 ची आपण एक्स्ट्रा सांगितली. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2 काय सांगते, जर एखाद्या नंबरच्या युनिट प्लेसला म्हणजेच एकक स्थानी 0 2 4 6 आणि 8 हे जर नंबर येत असतील तर तो नंबर कितीने डिव्हिजिबल आहे 2 ने डिव्हिजिबल आहे. याचा अर्थ काय होणार 1988 घेतलं तर याच्या युनिट प्लेसला किती 8 आहे. म्हणजे हा नंबर किती डिव्हिजिबल आहे 2 न. परत एखादा नंबर घेतला मी 2 2 8 9 असा नंबर घेतला. हा नंबर 2 न डिव्हिजिबल आहे का, तर काय करायचं हे जर युनिट प्लेस बघायचं, एकक स्थान बघायचं. एकक स्थानला किती 9 आहे. मग ह्याच्यामध्ये आहे का 0 2 4 6 8 या पॅटर्न मध्ये तो नाही. म्हणजे हा नंबर किती डिव्हिजिबल नाही 2 न डिव्हिजिबल नाही किंवा त्याला 2 न भाग जात नाही. अजून एक बघूया. समजा आपण काय बघितलं 2 2 984 घेतला आपण 984. ह्याचं जी युनिट प्लेस आहे ती किती 4 आहे. म्हणजे हा नंबरला कितीनं भाग जातो 2 न नंबरनं. त्या नंबरला आपण 2 न डिवाइड करू शकतो. ही झाली डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 2. आता टेस्ट फॉर 3. डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 3. दिलेल्या नंबरच्या अंकाची बेरीज जर 3च्या टेबल मध्ये आली तर तो नंबर किती डिव्हिजिबल आहे 3 न. अगोदर सगळ्यात सोपा नंबर घेऊया 123. कुठला नंबर घेतला आपण 123. आता या सगळ्या डिजिटची म्हणजे त्या अंकांची बेरीज करायची. 1 अधिक 2 3 3 आणि 3 6. या सगळ्यांची बेरीज किती आली 6. म्हणजे हा नंबर कितीने डिवाइड आहे बघा 3 न डिव्हिजिबल आहे. अजून एखादा नंबर घेऊया 9564 असा आपल्याला नंबर दिलाय. हा नंबर 3 न डिव्हिजिबल आहे किंवा नाही किंवा या नंबरला 3 न भाग जातोय का नाही हे जर चेक करायचं असेल तर ह्या सगळ्यांची बेरीज करायची. 9 5 14 14 आणि 6 20 20 आणि 4 किती झालं 24 झालं 24. आता 3च्या टेबल मध्ये 24 आहे का, तर आहे. 3 8 24. म्हणजे हा पूर्ण नंबर जो आहे तो कितीने डिव्हिजिबल आहे 3 न डिव्हिजिबल आहे. आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5 हे सगळ्यांना येते. जर एकक स्थानी 0 आणि 5, जर एकक स्थानी 0 आणि 5 हा नंबर असेल तर तो नंबर किती डिव्हिजिबल आहे 5 न. इफ देयर इज अ नंबर ऍट युनिट प्लेस 0 and 5 that number is divisible by काय म्हणणार आपण 5. ही झाली डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 5. फॉर एक्झाम्पल काय पण घ्या 19875 13480. these are the numbers divisible by 5.
हे नंबर कॉमन डिव्हिजिबल बाय 5 आहे, तर ह्याच्या एकक स्थानी 5 आणि इथे किती आलंय 0 आलंय, म्हणून हा नंबर किती डिव्हिजिबल आहे 5 न. आता टेस्ट फॉर 10 ही पण सोपी, जर युनिट प्लेस किंवा एकक स्थानी 0 हा नंबर आला तर तो नंबर कितीने डिव्हिजिबल आहे, डिव्हिजिबल बाय 10. तो नंबर कितीने डिव्हिजिबल आहे 10. त्याचं एक्झाम्पल इथं आपण दिले. आता ज्या महत्वाच्या टेस्ट आहेत त्या कुठल्या, डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 4 घ्या, 6 घ्या, 8 घ्या, ह्याला एकाच शब्दामध्ये क्लिअर करतो. ह्याच्या जर युनिट प्लेसला 4 न भाग जाणे 24, 20, 28, 32 असं जर नंबर 88, 92, 96 असं जर शेवटचं 2 अंक आलं 4 न भाग जाणार तर हा नंबर किती डिव्हिजिबल आहे, 4 न डिव्हिजिबल आहे. 4 न डिवाइड होणारी संख्या कशी ओळखायची, तर त्याच्या शेवटच्या 2 अंकावर म्हणजे कुठलं 10 प्लेस आणि युनिट प्लेस वरनं ओळखायची. आता 6 आणि 8 साठी लॉजिक ध्यान ठेवा. 6 चं फॅक्टर फाइंड करायचं, 2 जाईल, कुठलं 2 आणि 3. 1 आपण लिहित नाही, का म्हण तर प्रत्येक नंबर हा 1 न डिव्हिजिबल असतोच किंवा प्रत्येक नंबरला 1 न भाग जातोच. आता बघा, ज्या नंबरला 2 न डिवाइड होते, ज्या नंबरला 3 न डिवाइड होते, त्या नंबरला किती न भाग जाणार, 6 न पण जाणार. म्हणजे जी संख्या 2 न भाग जाते, जी संख्येला 3 न भाग जातो, त्याच संख्येला किती न भाग जाणार, परत 6 न भाग जाणार. परत 8चं पण तसंच, 8चं काय करायचं, परत फॅक्टर फाइंड करा, किती 2 आणि 4. ज्या संख्येला 4 न भाग जातो, ज्या संख्येला 2 न भाग जातो, त्या संख्येला किती न भाग जातो, या 8 न. आणि लास्ट एक सांगतो, अजून एखादी जर चेक करायची असेल आपल्याला तर एखादी घेऊया, 12 नंबर समजा घ्यायचा, मला 14 घ्यायचं. काय करायचं, 12 ची कसोटी काय असेल, 14 ची काय असेल, 12 ची 14. 12 चं काय बघा, 12 चं भाग घ्यायचा, 12 ला 2 न जातोया, 3 न जातोया आणि परत किती जातोया, 6 न पण भाग जातो. बरोबर आहे. आता 6 ची टेस्ट चेक करायची गरज आहे का, नाही, कारण का ज्या संख्येला 2 न भाग जातोय, ज्या संख्येला 3 न भाग जाणार आहे, त्या संख्येला किती न भाग जाणार आहे, 6 न. आणि ज्या संख्येला 2, 3 आणि 6 न भाग जाणार आहे ती संख्या किती न डिव्हिजिबल असेल, 12 न डिव्हिजिबल असेल. लास्ट फक्त चेक करायची डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 14. तर आता डिव्हिजिबिलिटी टेस्ट फॉर 14 चा अर्थ काय आहे, ह्याचं फॅक्टर 2 आहेत, 2 आणि 7. आता 2 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट किंवा 2 ची कसोटी माहित आहे, जर युनिट प्लेसला 0, 2, 4, 6 आणि 8 असेल तर ती नंबर किती डिव्हिजिबल आहे, 2 न. तसाच 7 चा चेक करायचा. 7 चा काय चेक करणार बघा, आपण मगाशीच या ठिकाणी पहिल्या क्वेश्चन मध्ये बघा आपण सॉल्व्ह केले 7 ची कसोटी. युनिट प्लेसला सर्कल करत करत जायचं, 2 डिजिट नंबर आणायचा, तो जर 7 च्या टेबल मध्ये असेल तर ती डिवाइड होते किंवा त्या ठिकाणी 0 आलं तर तो नंबर किती डिव्हिजिबल आहे, 7 न. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण 7 ची कसोटी, 11 ची कसोटी, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 10, 12, 11, 14 जवळपास सर्व डिव्हिजिबिलिटी टेस्ट कव्हर केले. ते आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत त्याला पोहोचवा, त्यांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. जर आपल्याला काय डाऊट असतील तर अवश्य कमेंट मध्ये सांगा, त्या डाऊटला आपण 100% उत्तर देण्याचा प्रयत्न करू. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र आणि सगळ्यांनी अभ्यास करत राहा. धन्यवाद.